नमस्कार रसिक वाचक हो, मी तुमच्या सगळ्यांची मिथिला घेऊन आली आहे परत तुमच्यासाठी पुस्तकं, काव्य आणि बरेच काही. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मुडी, महातो आणि बेट्टी ह्या सगळ्यांना घेऊन मुडीची मोठी बहीण आमे बोझोर आपल्या गाडीतून घरी निघाली होती. आता पुढचा भाग. या सगळ्यांची वरात अशी गाडीतून घरी जात असताना शहरात पोचण्याच्या आधी आमे बोझोरने बेट्टीला एक रंगीत पाकिट दिलं आणि मुडीने तिला ते उघडून बघायला सांगितलं. ते उघडल्यानंतर बेट्टीला त्याच्यामध्ये एक हिरवट काळ्या रंगाचा जाडसर लांब कोट दिसला, जो तिच्या घोट्यापर्यंत येणार होता. त्या कोटाला मोंटो असं म्हटलं जातं असं तिला समजलं. आणि ह्याच्याच सोबत एक त्याच प्रकारचा लांब गडद हिरव्या रंगाचा एक मफलर तिला दिसला. त्या मफलरला म्हटलं जातं रुझारी. इराणमध्ये बाहेर फिरताना प्रत्येक स्त्रीने हे घालूनच फिरलं पाहिजे असा दंडक होता. झालं हे समजल्यावर बेट्टीला चिंता वाटायला लागली. जरूर तिला हे माहिती होतं की इराणमध्ये फिरताना तिला डोकं आणि शरीर झाकून फिरावं लागणार आहे, पण एवढ्या गरमीमध्ये असे जाडजाड कपडे घालून फिरावं लागेल हे कुठे माहिती होतं. तिची नजर आता रस्त्यावरच्या प्रत्येक बाईला बघायला लागली, तर प्रत्येक बाई तिला डोक्यापासून पायापर्यंत चादर ओढून पडद्यामध्ये फिरताना दिसली. मी हे सगळं नाही घातलं तर हे लोक मला अटक करतील असे प्रश्न तिच्या मनात यायला लागले. आणि सरळ तिने ते मुडीला विचारलं आणि मुडीने सुद्धा काहीही विचार न करता होय असं सरळ उत्तर देऊन तो मोकळा झाला. तेवढ्यात गाडीला बसलेल्या एका जोराच्या धक्क्यामुळे बेट्टीचं लक्ष रस्त्याकडे गेलं आणि इथली रहदारी बघून इराणमधला दुसरा धक्का तिला बसला. शेवटी कसं तरी त्या रहदारीतून वाट काढत 1 तासाभराने ते आमे बोझोरच्या भल्या मोठ्या बंगल्यात शिरले. अमेरिकेच्या तिच्या घरापेक्षा दुप्पट आकाराचा इथला दिवाणखाना, लाकडी बांधकाम, जमिनीवरचे जाड इराणी गालिचे हे सगळं बघत असताना बेट्टीची नजर मागच्या बाजूच्या पोहण्याच्या तलावावर गेली. तशी तर तिला पोहण्याची काही फारशी आवड नव्हती, पण एवढ्या उकाड्यामध्ये त्या गारगार पाण्यात जाऊन टुंबायची तिला फार इच्छा झाली. तेवढ्यात आमे बोझोरने तिला त्यांची खोली दाखवली आणि ती खोली बघून पुन्हा एकदा बेट्टीचा विरस झाला. खोलीच्या नावाखाली ती एक लांबुळकी खोली होती आणि ज्याच्यामध्ये 2 बिछाने जोडून एकत्र ठेवले होते आणि त्याच्यावरच्या गाद्याही तशाच जुनाट, मळकट आणि अगदी मध्यभागी गाठोडं झालेल्या. महातोबला घेऊन बेट्टीने पहिल्यांदा बाथरूम शोधलं आणि जशी ती महातोबला घेऊन बाथरूममध्ये गेली ते दोघींना भयंकर शिसारी आली, कारण आतमध्ये मोठमोठाली झुरळ निवांत फरशीवर फिरत होती. पण निदान इथे अमेरिकन स्टाईलचा कमोड तरी होता. आणि आता अगदीच नाईलाज झाल्यामुळे महातोब शेवटी आत जायला तयार झाली. दोघींचं आवरून त्या बाहेर आल्यानंतर मुडी त्यांना म्हणाला, चल तुला काहीतरी दाखवायचं असं म्हणून तो त्यांना बाहेरच्या अंगणात घेऊन आला आणि महातोबने घाबरून मोठ्याने किंकाळी फोडली. अंगणामध्ये रक्ताचा सडा पडला होता. मुडीने बेट्टीला सांगितलं, आपण आल्याच्या आनंदासाठी घरच्यांनी हा ताजा बोकड आत्ता कापला. खरं तर आपण इथे येण्याच्या आधीच तो बोकड कापायला पाहिजे होता, पण आता आपल्याला उशीर झाला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा शास्त्रासाठी हे रक्त ओलांडून आपल्याला घरात यावं लागेल. त्याच्यानंतर हे मांस गरिबांमध्ये वाटलं जातं. इच्छा नसताना सुद्धा बेट्टीने मन मारून महातोबला कडेवर घेतलं आणि ते रक्ताचा थारोळ ओलांडून वाजत गाजत ते पुन्हा एकदा घरामध्ये आले. हळूहळू दुपारची वेळ व्हायला लागली. सगळे आलेले घरामधले पाहुणे गालिच्यांवर भिंतीला जोडून ओळीने एका रांगेत खाली बसले आणि त्यांच्यासमोर पंचरंगी पुलाव, पांढरा भात, कोशिंबीर, पोळ्या, वेगवेगळी फळं असं सगळं सजवलेलं जेवणाची ताटं समोर आली. नुसता इशारा मिळाल्यावर सगळी माणसं जेवणावर नुसती तुटून पडली आणि थोड्याच वेळात त्या खोलीचा अवतार मात्र बघण्यासारखा झाला होता. सगळीकडे खरकटं सांडलेलं, खाणाऱ्यांची तोंडं बरबटलेली, कोणाच्या हातातून ओघळ वाहत आहे, उष्ट्या नाष्ट्याचं तर कोणाला काही पडलंच नव्हतं. हे सगळं बघून बेट्टीला जेवणच जाईना. खरं तर मुडीने तिला कितीतरी चांगले चांगले इराणी पदार्थ शिकवले होते आणि ते बेट्टीला आवडायचं सुद्धा, पण इथलं जेवण मात्र तिच्यासाठी खूपच मसालेदार आणि तेलकट होतं.
त्याच्यामुळे तिने आणि महातोबने थोडं थोडं आपलं अन्न ओष्टावून त्या दोघी उठल्या. मुडीचं अजूनही त्या दोघींकडे लक्ष नव्हतं आणि बेट्टीने हे मान्यही केलं होतं. थोड्या वेळाने कंटाळलेल्या मुलांचं एकमेकांना भाताचे गोळे फेकून मारणं चालू झालं. त्या ताटांमधूनच इकडे तिकडे पळताना कोणाच्याही ताटात त्यांचे पाय पडत होते. नात्यांमध्येच लग्न केल्यामुळे मुलांमध्ये जी व्यंग येतात त्या व्यंगांचं उदाहरण सुद्धा बेट्टी आज तिच्या डोळ्यांसमोर बघत होती. पण इथला सगळा रागरंग बघून मुडी काही इथे कायमचा राहील असं बेट्टीला वाटत नव्हतं. ऑफकोर्स मुडी हा एक चांगला डॉक्टर होता आणि त्याला स्वच्छतेची आणि टापटिपीची खूप आवड होती. इथला हा घाणेरडेपणा, सगळा इथला राहण्याचा प्रकार, हे सगळं मुडीला आयुष्यभर सहन करणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे बेट्टीला आपण 15 दिवसानंतर नक्की अमेरिकेला जाणार ही खात्री कुठेतरी वाटायला लागली होती. थोड्या वेळाने ते फारसी भाषेतलं न कळणारं बोलणं, तो भांडल्यासारखं मोठमोठ्याचा आवाज, लहान मुलांचा गोंगाट, मसालेदार अन्नाचा वास आणि ऑफकोर्स प्रवासाचा शीण, ह्या सगळ्यामुळे बेट्टीला खूप थकवा जाणवायला लागला आणि ती आतमध्ये महातोबला घेऊन झोपायला गेली. इतक्या आलेल्या थकव्यामुळे त्या टोचणाऱ्या गाद्या, त्यांना येणारा कुबट वास, हे काही त्या दोघींना जाणवलं नाही आणि बेडवर पडल्या पडल्या क्षणार्धात त्या दोघीजणी झोपी गेल्या. मात्र झोपतानाही त्या दोघींच्या मनात एकच प्रार्थना होती, लवकरात लवकर हे 15 दिवस संपू देत आणि आम्हाला परत अमेरिकेला जाऊ दे. आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर का पार्ट आवडत असेल, ही कथा आवडत असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे हेही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगितलं तरी नक्कीच तुमच्या सगळ्या सूचनांचं स्वागत आहे. आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत राहा, ऐकत राहा, प्रगल्भ होत राहा.